आताच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं नाव आहे आणि प्रसाद दादा भोईर यांच्या समवेत त्यांचं चांगलं काम आणि त्यांच्याकडून एक चांगलं कार्य होत आहे असे एक एकनाथ शेठ ठाकूर यांचं स्वागत होतं। विशाल म्हात्रे मॅच स्टार्ट झालेला आहे। विशाल वामन म्हात्रे दैवी प्रेस 11 वरवटणे संघाचे संघ मालक विशाल वामन म्हात्रे। विशाल वामन म्हात्रे यांचं स्वागत करायचं। विशाल वामन म्हात्रे देवी प्रिन्स 11 वरवटणे संघाचे संघ मालक विशालजी म्हात्रे ज्यांनी 2023 मध्ये सुद्धा संघ घेतला होता, 2024 मध्ये सुद्धा संघ घेतला होता आणि या वर्षी सुद्धा ऋतिक मालीवर त्यांनी पूर्णपणे विश्वास दाखवलेला आहे असे संघ मालक विशाल वामन म्हात्रे दैवी प्रिन्स 11 म्हणजेच आपल्या पुतण्यांच्या नावाने संघ ठेवलेला आहे असा एक गोड काका, एक जबरदस्त काका विशाल वामन म्हात्रे। तसेच ओम 11 प्लस संघाचे संघ मालक मिस्टर डेपुटी ज्यांनी निश्चितच क्रिकेटवर कबड्डीवर जेव्हा जेव्हा ते सामने पाहायला जातात तेव्हा तेव्हा ते निश्चितच खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात असे एक पलस गावचे विद्यमान माजी उपसरपंच ज्यांना कबड्डी आणि क्रिकेटवर खूपसा प्रेम आहे असे एक डॅशिंग नेतृत्व असणारे चंद्रकांत शेठ भालेकर यांचं स्वागत पंकज कोकाटे यांना विनंती करतोय की आपण त्यांना प्रेमाची शाल, मायेची शाल, प्रेमाचे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील गोड आठवण म्हणजे सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करीत आहोत। तसेच प्रमोद दादा जांभेकर साईराज एंटरप्राइजेस आंबोशी संघाचे संघ मालक ज्यांनी मागच्या वर्षी चॅम्पियन ठरला, हरेश भोसलेने काय जबरदस्त खेळ केला आणि या वर्षी सुद्धा हरेश भोसले त्यांच्या टीम्स मध्ये आहे असे साईराज एंटरप्राइजेस आंबोशी संघाचे संघ मालक प्रमोद दादा जांभेकर। तसेच पीएलटी एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक पीएलटी एंटरप्राइजेसचे संघ मालक प्रतीक लहू तेलंगे एक प्रतीक बद्दल निश्चितच एक चांगला व्यक्तिमत्व आहे, एक चांगला गोड व्यक्तिमत्व आहे। तरुणांमध्ये मुलांमध्ये निश्चितच हा असतो, संघामध्ये असतो आणि एक चांगला युवक, एक युवा नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो वांगणी गावचा हा प्रतीक लहू तेलंगे पीएलटी एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक। मनोज दादा खांडेकर यांचे खंदे समर्थक सचिन भोसले यांचं स्वागत करतील। विनोद बुरुमकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं। सचिन भोसले सचिन भोसले मनोज दादा खांडेकर यांचे खंदे समर्थक जेव्हा जेव्हा मनोज दादा कुठल्याही मॅचेस असोत, कुठे कार्यक्रम असोत त्यांच्या समवेत असणारे एक वांगणी गावचे सुपुत्र श्री बालसाई गावचे सुपुत्र सचिन भोसले। तसेच सदस्य सुद्धा आहेत ऐनगर ग्रामपंचायतीचे मंदार कोतवाल ऍडव्होकेट मंदार कोतवाल या वर्षी त्यांनी 2024 मध्ये ऍडव्होकेटची परीक्षा पास होऊन पाटणसई गावामध्ये निश्चितच ऍडव्होकेटचा नाव मध्ये त्यांचं नाव जोडलं जाते असे एक युवा नेतृत्व ज्यांनी निश्चितच रक्तदान असोत इतर कार्य असोत त्यांच्याकडून चांगले चांगले कार्य होत असतात असे मंदार कोतवाल। तसेच निलेश सालवी मनोज दादा खांडेकर यांचे खंदे समर्थक निलेश सालवी। एक ओव्हर मध्ये 9 धावा झालेल्या आहेत पहिल्या ओव्हर्स मध्ये 1 विकेट।
गाव कमिटीचे अध्यक्ष वेलशेत अनिलजी पाटील यांचं स्वागत करायचं. अनिलजी पाटील ज्यांना कबड्डीची खूपशी आवड आहे, ज्यांनी रोहा ज्या लीग झाल्या होत्या त्यामध्ये त्यांनी कबड्डीचा संघ घेतला होता, असे अनिलजी पाटील. आणि रिलायन्स मधून अजूनही ते कबड्डी खेळतात, असे कबड्डीवर असणारे नितांत प्रेम अनिलजी पाटील यांचं धन्यवाद. म्हणून दादा आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल धन्यवाद. अनिलजी पाटील कबड्डीवर असणारं प्रेम आणि क्रिकेटवरही असणारं प्रेम असे कबड्डीपट्टू म्हणून जे आहेत गाव कमिटीचे अध्यक्ष वेलशेत गाव कमिटीचे अध्यक्ष अनिलजी पाटील. तसेच राजेंद्रजी लवटे, सन्माननीय राजेंद्रजी लवटे माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिगोंडे. तसेच रविशेठ पाटील यांचे खंते समर्थक, ज्यांनी निश्चितच रविशेठ पाटीलवर यांच्यावर निश्चितच नित्यांत प्रेम आहे, असे राजेंद्रजी लवटे यांचं स्वागत करतील. हरीश मोरे आपण यायचं. आमचे मित्र हरीश मोरे तामसोली गावचे एक शिवसेनेचा निश्चितच एक युवा नेतृत्व म्हणून घडताना आपल्याला दिसतोय. हरीश मोरे ज्यांनी मनोजदादा खांडेकर उपतालुका प्रमुख चषक ठेवला होता आणि तो यशस्वी सुद्धा केला, असा हरीश मोरे याचा सुद्धा सन्मान होतोय. तसेच राजेंद्रजी लवटे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, एक जबरदस्त नेतृत्व आहे, असे राजेंद्रजी लवटे पिगोंडे गावचे उपतालुका प्रमुख. हरीश मोरे एक शिवसेनेची तामसोली गावची तोप आहे, ही निश्चितच युवा तोप आहे, युवा नेतृत्व आहे हरीश मोरे, ज्यांनी मनोजदादा खांडेकर यांचं एक चांगलं टुर्नामेंट घडवण्यामध्ये त्याचं नाव आहे, असे हरीश मोरे याचं सुद्धा स्वागत. तसेच तुकाराम भाऊ राणे ग्रामपंचायत पाटणसईचे उपसरपंच, माजी उपसरपंच तुकाराम भाऊ राणे महाराज ज्यांना म्हटलं जातं, असे वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं नाव आहे, असे महाराज तुकाराम काका यांचं इथे स्वागत होतोय. ग्रामीण प्रीमियर लीग 2024 मध्ये त्यांचं इथे स्वागत होतोय. माजी उपसरपंच तुकारामजी राणे. तसेच या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष संस्थापक राजू राऊत यांचं स्वागत होतोय. राजू राऊत कमलाकरजी तेलंगे यांच्या हस्ते एकच वादा राजू दादा यांचं इथे स्वागत होतोय. या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला खरं नाव ज्यांनी उजाला दिला असा राजू पाटील. तसेच संतोषजी वाजे दरवर्षी या ग्रामीण प्रीमियर लीगला आवर्जून भेट देऊन 2 दिवस वेळ काढून दरवर्षी उपस्थित असतात, असे संतोष शेठ वाजे यांचं इथे स्वागत होतं. संतोष शेठ वाजे खरंच ग्रामीण प्रीमियर लीग वर, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वर ज्यांचं नित्यांत प्रेम आहे, असे संतोष शेठ वाजे यांचं आपण स्वागत करीत आहोत विनोदजी बुरुमकर यांच्या हस्ते. तसेच शिवसेनेचा वाघ म्हणतो असे सुभाष दादा मडवी वेलशेत गावचे सुपुत्र सुभाष दादा मडवी यांचं स्वागत करतील. जेव्हा जेव्हा क्रिकेट असतो आणि जेव्हा जेव्हा मी कॉमेंट्री करायला जात असतो तेव्हा त्यांची भेट होत असते. असे एक क्रिकेटवर नितांत प्रेम आणि कुठेही ज्यांनी या विभागामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण प्रीमियर लीग असोत, पंचकोशी प्रीमियर लीग असोत, नागोठण्या प्रीमियर लीग असोत, या तिन्ही लीग मध्ये ज्यांनी संघ मालकाचा मान जर कोणी घेतला असेल तर हा एकच माणूस असेल ज्यांनी तिन्ही लीगला आपला संघ दिला, असे सुभाष दादा मडवी. 2 ओव्हर्सला 21 धावा झालेल्या आहेत आणि 2 विकेट्स गेलेल्या आहेत.
तसेच सन्माननीय हरिचंद्रजी तेलंगे, हरिचंद्रजी तेलंगे यांचं स्वागत होतं. हरिचंद्र तेलंगे, हरिचंद्रजी तेलंगे, हरिचंद्रजी तेलंगे वांगणी गावचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत असे हरिचंद्रजी तेलंगे यांचं स्वागत होतं. तंटामुक्ती अध्यक्ष मधुकरजी गायकर दरवर्षी इथे उपस्थित असतात, त्यांचं सुद्धा मान सन्मान होत आहे. विनोद बुरुमकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. तंटामुक्ती अध्यक्ष मधुकरजी गायकर यांचं सुद्धा स्वागत होतं. तंटामुक्ती अध्यक्ष मोतीरामजी गायकर, मोतीराम गायकर, सन्माननीय मोतीराम काका दरवर्षी ग्रामीण प्रीमियर लीग आज वेलशेतला आहे. मला वाटलं पाटणसईच्या वाकणला असतील तर काका निश्चितच असतील, पण नाही. जिथे जिथे ग्रामीण प्रीमियर लीग असेल तिथे तिथे मोतीराम काका उपस्थित असतात. असे मोतीरामजी काका गायकर यांचं इथे स्वागत करतायत मोरेश्वरजी तेलंगे, कमलाकरजी तेलंगे करत आहेत. तसेच सन्माननीय रमेश पारांगे यांचं सुद्धा स्वागत होतंय. रमेशजी पारांगे, रमेश पारांगे, धन्यवाद काका. श्री साई लाईव्हची लिंक पाठवायची आहे, YouTube लिंक पाठवायची आहे ग्रुपवर. रमेशजी पारांगे, पत्रकार तसेच ऍडव्होकेट नागोठणेचे महेशजी पवार दरवर्षी या ग्रामीण प्रीमियर लीगला आवर्जून भेट देत असतात. उद्घाटन असोत, बक्षीस समारंभ असोत, दरवर्षी न चुकता सालाबाद प्रमाणे येणारे ऍडव्होकेट महेश पवार, पत्रकार महेश पवार यांचं इथे स्वागत होतोय ग्रामीण प्रीमियर लीग 2024 मध्ये. संघ मालक प्रमोद दादा जांभेकर, साईराज एंटरप्राइजेस आंबडोशीचे संघ मालक प्रमोद दादा म्हटलं तर एक आंबडोशी गावचे सुपुत्र आहेत आणि या आंबडोशी गावामध्ये राजकीय पटलावर त्यांचं मोठं नाव आहे. कबड्डी आहे, कबड्डीमध्ये माजी अध्यक्ष आहेत. असे एक तरुणांचे प्रेरणास्थान असणारे प्रमोद दादा जांभेकर यांचं इथे स्वागत होतं. प्रमोद दादा जांभेकर खरंच या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनवर त्यांचं नितांत प्रेम आहे. सलग 3रा वर्षी त्यांनी संघ घेतलेला आहे, 2022, 2023 आणि 2024. रवींद्रजी पारांगे, सन्माननीय रवींद्रजी पारांगे आपण यायचंय. रवींद्रजी वेलशेत गावचे रवींद्रजी पारांगे, सुनीलजी शिंदे, सुनीलजी शिंदे, सन्माननीय सुनीलजी शिंदे या स्पर्धेतील पहिला मॅक्सिमम मारणारा खेळाडू ठरतोय.
खरंच 2022 मध्ये सुनीलजी शिंदे आले होते आणि पैशांचा पाऊस पडला होता. सुनीलजी शिंदे याच निश्चितच वाकण मध्ये सुनीलजी शिंदे यांनी तसेच अनिलजी पवार यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. अनिलजी पवार पत्रकार अनिलजी पवार सुनीलजी शिंदे खरंच जबरदस्त आपण 2022 मध्ये रंगत आणली होती. सुनीलजी शिंदे आपण व्यासपीठावर बसायचं आहे. सुनीलजी शिंदे जर सन्मान करण्याचा जर कोणाचा राहिला असेल तर विठ्ठल कासार सन्माननीय विठ्ठल कासार यांचं सुद्धा स्वागत करायचं. विठ्ठल कासार आजूबाजूला जर कोणी असतील राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये जे उच्च पदावर आहेत जे आजूबाजूला असतील तर त्यांनी यायचं. तसेच मंगेशजी मांडे यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. मंगेशजी मांडे मंगेशजी मांडे तीन ओव्हरला 33 धावा झाल्या. 3 ओव्हरला 33. रविरत्न 11 संघाचे संघ मालक 2023 पहिली महिला ठरली होती असे रवींद्रजी लोखंडे यांचं स्वागत होतं. हॅलो उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना तसेच ग्रामस्थांना आणि सर्व मान्यवरांना एक विनंती करतो की आज आपण जसे 10 वाजता उपस्थित राहिलात तसेच उद्या सुद्धा सकाळी 10 वाजता आवर्जून उपस्थित राहावं. त्याचं कारण असं आहे की नागोठणा पोलीस स्टेशन चे जेवढे कर्मचारी आहेत नागोठणा पोलीस स्टेशन मधील आपले जेवढे कर्मचारी आहेत पोलीस वर्ग आहेत त्यांची आणि आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची अशी एक मैत्रीपूर्ण सामना सकाळी 10 वाजता होणार आहे. नुकताच त्यांचा आत्ताच संपर्क झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या असोसिएशन मध्ये खेळायची इच्छा आहे. तर उद्या सकाळी ठीक 10 वाजता नागोठणा पोलीस स्टेशन कर्मचारी आणि असोसिएशन कमिटीची अशा मैत्रीपूर्व असा सामना या ठिकाणी रंगणार आहे. तर तो पाहण्यासाठी सर्व प्रमुख उपस्थित ज्या मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांनी निश्चित आवर्जून उपस्थित राहावं. धन्यवाद. जर आजूबाजूला कोणाचा मान सन्मान व्हायचा जर राहिला असेल तर आम्ही शब्द सुमनाने त्यांचा मान सन्मान करीत आहोत. आणि आता घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे समालोचक जे आम्हाला लाभलेले आहेत पालीगावचे सुपुत्र नाईक निलेशजी नाईक यांचं इथे स्वागत होतं आणि मी मायक्रोफोन सोपवतो निलेशजी नाईक यांच्याकडे. धन्यवाद. युगे संपुनी जातील काय वर्णावी तुमची गाथा. युगे संपुनी जातील काय वर्णावी तुमची गाथा. तुमच्या प्रताप तेजा पुढे शिवराया सदैव नतमस्तक अमुचा माथा. या जाणत्या राजाला वंदन करूया ज्या स्वराज्याच्या धाकल्या धऱ्यानं या स्वराज्याच्या मोहिमेमध्ये स्वतःचं रक्त सांडलं. या धर्मवीर शंभू राजांना वंदन करूया. आणि या पवित्र भूमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं ग्रामीण क्रिकेटच्या उत्कर्षासाठी ग्रामीण क्रिकेटच्या मानासाठी ग्रामीण क्रिकेटच्या सन्मानासाठी ग्रामीण क्रिकेटच्या अभिमानासाठी जी स्पर्धा गेली अनेक वर्ष राबत आहे त्या स्पर्धेचं दैदिप्यमान उद्घाटन सोहळा आज आपण पाहिला. ग्रामीण प्रीमियर लीग 2024
पहिला सामना ओम 11 पळस विरुद्ध विजय MNS बाळसई या दोन संघादरम्यान आणि स्पर्धेची सुरुवात अगदी दणक्यात झाली। पहिला चौकार आला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि इथे मात्र आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात की धावसंख्या इथे अगदी चित्त्याच्या वेगाने पळते, ती म्हणजे 37 या आकड्यावर। अतिशय उत्तम आउटफील्ड आपण पाहतोय, 360 डिग्री अँगलचा हा मैदान जाखमाता क्रीडांगण वेलशेतचं हे सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक मैदान। याच मैदानानं अनेक ऐतिहासिक कामगिरी पाहिल्या। इथे मात्र हा पंपूल करण्याचा प्रयत्न, टोला बॉल लागलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून। आणखी एक येतोय ग्रामीण प्रीमियर लीग चौकार। मित्रांनो, आपण जे सोबत घेऊन चालतो ते आपलं अस्तित्व असतं, परंतु मागाहून चर्चिले जातं ते मात्र आपलं व्यक्तिमत्व असतं। आपलं व्यक्तिमत्व जेवढं साधं सालस तेवढीच किंमत आपल्या अस्तित्वाला सुद्धा दिली जाते आणि अस्तित्वाचा कीर्ती सुगंध दरवळणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय गायकर साहेब आणि त्यांचा स्पर्श म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी एक परीस स्पर्श असतो। मी या स्पर्धेच्या आयोजकांकडून त्यांना म्हणजे आपल्याच वडिलांना ते विनंती करत आहेत की आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपलं संबोधन व्यक्त करावं। ग्रामीण प्रीमियर लीग 2024 या पिगोंड्याच्या भव्य अशा ग्राउंडवर आपल्या सर्वांच्या साक्षीनं आताच उद्घाटन समारंभ आपण पार पडलेला आहे। ग्रामीण असोसिएशनच्या या उपक्रमाबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन या कमिटीने केलेलं आपल्याला पाहावयास मिळतोय। या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये बहुसंख्य मान्यवर आता प्रत्येकाच्या कामातून निघून गेले, तरी पण असणारे इथे आमचे मित्र हरचंद्रजी तेलंगे, आमचे ज्याला मी भाचा म्हणून मानलेला आहे ते ॲडव्होकेट महेशजी, दुसरे आमचे मदनजी गायकर, ग्रामीण असोसिएशनच्या प्रत्येक आज कित्येक वर्ष संघ घेणारे मडवीजी, पण यंदा पाटणसेला असताना आपण संघ घेतले, पण यंदा तुमच्या गावाला असताना सुद्धा तुम्ही का विसरलेत? पुढच्या वेळेला वेलशेरला झाली तर तुम्हाला ते घ्यावंच लागणार आहे। दुसरे आमचे वांगणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय एकनाथजी ठाकूर साहेब, पत्रकार अनिलजी, दुसरे या प्रीमियर लीगचे संस्थापक राजीवजी, व्यासपीठावर असणारे ज्यांच्यामुळं ह्या स्पर्धेला एक आर्थिक बळ मिळतं आणि आर्थिक बळ देणारे कोणतरी उद्योजक किंवा तरुण पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याकडचे सर्व जे तरुण आहेत त्यांनी प्रत्येक एक संघ घेतलेला आहे आणि त्या संघाचे मालक प्रमोदजी जांभेकर, शेखरजी ठाकूर, प्रल्हादजी राणे, एकनाथजी ठाकूर, चंद्रकांतजी भालेकर, विजयदादा जाधव, विशालजी म्हात्रे, लहू शेठ असे हे दिग्गजांनी दरवर्षी आपण बघतो की पूर्ण
संघ हे त्यांचे ते खेळवले जातात। मित्रांनो, एक खेळाडूंमध्ये स्पर्धा व्हावी, त्यांच्यामध्ये एक त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी हे संघ घेतात आणि बक्षीस मिळेल की नाही त्याची पर्वा नाही, पण या नागोठणा ग्रामीण भागाला कुठंतरी एक स्थान देण्याचं काम ही मंडळी करतोय आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीनं दरवर्षीच्या स्पर्धा पार पडत असताना यंदा वेलशेत म्हणजे पिगोंडा ही गाव हा ग्राउंड आपण निवडला। अतिशय सुसज्ज असं ग्राउंड आहे, एवढं चांगलं ग्राउंड आपल्या विभागात आपल्या ग्रामीण भागात नाही आणि अशा पद्धतीनं ह्या ग्रामस्थांचा सुद्धा आभार मानायला पाहिजे। इथले सरपंच सुद्धा उपस्थित होते, इथले गाव प्रमुख अनिलजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, दुसरे आमचे पारंगे भाऊजी सुद्धा उपस्थित आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सहकार्यामुळे हा ग्राउंड आपण या असोसिएशनला दिलात, आपल्याला धन्यवाद देतो। मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीनं नेटकं असं काम ही असोसिएशन करत असतो आणि ते करत असताना त्याचे अध्यक्ष म्हणून प्रतीक गायकर चांगली 3-4 वर्ष जबाबदारी सांभाळतायत। उपाध्यक्ष मनोजजी वाजे, सचिव राकेश हरपाल, सहखजिनदार संदेश कासार, सहखजिनदार कमलाकरजी तेलंगे, सहखजिनदार पंकज कोकाटे, सहखजिनदार विश्वास गायकर, सदस्य विकास ठाकूर, सदस्य विनोद मुरुमकर, सदस्य शरद भोईर अशी मंडळी आणि त्यांना सर्व खेळाडूंची साथ लाभतो। या सर्व आजूबाजूच्या गाव मिळून ही नागोठणा ग्रामीण असोसिएशन आपण स्थापन केली आणि खऱ्या अर्थानं चांगल्या चांगल्या खेळाडूंना पुढे जाण्याचा वाव आपण करून दिलेला आहात। अतिशय चांगल्या पद्धतीनं आज हा खेळ बघितला तर उच्च स्तरावर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आम्ही ज्या वेळेला खेळायचो त्या वेळेला परिस्थिती वेगळी होती, ग्राउंड नव्हते, आर्थिक बळ नव्हतं आणि त्याच्यामुळं त्या थोडक्यात व्हायच्या आणि थोडंसं आता शिक्षणामुळे खेळाडूंमध्ये, प्रेक्षकांमध्ये, सर्वांमध्ये समजदारी आलेली आहे आणि त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने कुठे गालबोट न लागता हे कार्यक्रम पार पडतात, त्याचा स्वार्थ अभिमान आमच्यासारख्या म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्याला वाटतो की जेणेकरून आम्ही जी मंडळी उद्घाटनाला उपस्थित राहतो आमची अपेक्षा तीच असतो की जेणेकरून हे सगळे सामने आहेत, हे सामने सर्व निर्विघ्नपणे पार पडावेत अशीच आमची सदिच्छा असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्व सहकार्य करता। त्यावेळेला पहिल्या आमच्या वेळेला छोट्या छोट्या अगदी क्षुल्लक कारणावरनं सुद्धा वाद व्हायचे आणि एका क्रिकेट मंडळाच्या बरोबर भरपूर मंडळी असायचे। आमचे खारपाड्याचे जे मला तर नाव आठवत नाही तर ते ट्रक भरून गाववाले आणायचे, अशा पद्धतीनं एक चांगली परंपरा त्यावेळेला पण होती, पण थोडेसे वाद होण्याची त्यावेळेला शक्यता असायची, काही मिटवायचो अशा पद्धतीने व्हायचं। पण आज अतिशय चांगल्या पद्धतीनं सुशिक्षित आणि चांगले खेळाडू ग्रॅज्युएट खेळाडू आज खेळतात, त्याच्यामुळं वाद होण्याचा प्रश्नच येत नाही, समजावून घेण्याची त्यांच्याकडे मानसिकता आहे। अशा पद्धतीनं आपण ह्या आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा नाव उज्ज्वल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। मान्यवरांमध्ये एवढा मोठा सर्व जो स्टेज आहे तो पूर्णपणे मगाशी भरलेला होता, म्हणजे ह्या ग्रामीण असोसिएशनला अतिशय मोठं पाठबळ सर्व इथल्या कार्यकर्त्यांचं आहे। मित्रांनो, आताच काही उद्योजक छोटी मोठी मंडळी आहे हे आपल्याला आर्थिक सहकार्य करतात आणि त्याच्यामुळं आपण हा एवढा मोठा कार्यक्रम करू शकता। आमचा फक्त आशीर्वाद राहणार, कारण आम्ही आर्थिकदृष्ट्या सहकार्य करण्यापर्यंत थोडे कमजोर आहात, तर आपण तरुणांनी सर्व उद्योजकांनी हा वारसा जो आता उचलला तो असाच उचलला। तुमच्यासाठी आशीर्वादासाठी आम्ही जरूर इथं उपस्थित राहू आणि ह्या नागोठणा ग्रामीण असोसिएशनच्या सर्व
कमिटीला धन्यवाद देतो. सर्व खेळाडू, त्यांचे सर्व संघनायक, प्रेक्षक वर्ग, आपल्याला सुद्धा सर्वांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं शेवट होईपर्यंत आपण कोणीही इथे गालबोट लावू नये अशी आग्रहाची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आनंद हा नेहमीच चंदनासारखा असतो. तो दुसऱ्यांच्या कपाळी लावला की आपल्याला सुद्धा सुगंधित करून जातो. आणि ही सगळी मान्यवर मंडळी अशीच आहे. ती स्वतःच्या समाजकार्याचा वारसा पुढे ठेवून या शिवरायांच्या भूमीमध्ये क्रिकेटसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक अगदी एकलव्यासारखा इथे थांबलेला आणि इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. हॅलो, स्टेजवरती जेवढे आपण इथे हजर आहोत, उपस्थित आहोत, त्यांचे स्वागत वगैरे ते व्यवस्थितरित्या केलेले आहेत. मी आपला फार वेळ घेणार नाही. परंतु ज्या असोसिएशनच्या बाबतीमध्ये आपले संघ मालक खर्च करून काही एक ठराविक अमाऊंट ठरलेली असते. राजू राऊत इथून या विषयाला सुरुवात झाली आणि ती आजपर्यंत आपण बघतो आहोत. परंतु या मुलांचे खरोखर एक ठिकाणी ते कौतुकास्पद पात्र आहेत. त्यांची कमिटी किंवा त्यांच्या बरोबर सर्व खेळणारे त्यांचे खेळाडू, त्यांच्यापैकी एकाला मी खास करून उभा राहिलो. याचं कारण एकच, आमच्या गावातील विनायक मारुती तेलंगे पाटणसई या ग्राउंड वरती अतिशय उत्तम मर्याई संघामधून खेळणारा आमचा प्लेयर, आणि त्याला त्या ठिकाणी जोरात इंजुरी झाली. खर्चाचा आकडा हा सर्वसामान्य मुलाला किंवा वडिलांना न परवडणारा आकडा समोर आला. परंतु या कमिटीने त्यांच्या यथाशक्ती याच कमिटीकडे, मंडळाकडे जे काही पैसे त्यांच्याकडे जमा होते त्याच्यापैकी 78,000 रुपये एक रकमी त्याला मदत म्हणून जाहीर केली. खरोखर मित्रांनो, तुमच्या अशा कार्याला माझ्याकडून सलाम असेल. तुम्ही आमच्या स्टेजवरती ट्रिपल शाल देऊन पूर्ण खेळाडू असोसिएशनच्या वतीने ही मदत त्याला दिली. तुम्ही आमचे शाल ट्रिपल देऊन, ट्रॉफ्या देऊन स्वागत करता. परंतु मी आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून शब्द सुंदराने अंतःकरणातून तुमचे स्वागत करतो की असे आपल्या सोबत खेळणारे कुठल्याही संघातला प्लेयर असो, अन्य गरीब असो, श्रीमंत असो, परंतु त्याला अशा पद्धतीची आपल्या असोसिएशन मधून थोडीफार का होईना पण मदत मिळेल अशी नियोजन पद्धत, आर्थिक प्लॅनिंग ठेवा. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगडच्या इतिहासामधील एक अशी स्पर्धा, अशी एक प्रीमियर लीगची कमिटी आहे जिने आपल्याच विभागातील खेळाडूच्या इंजुरीसाठी तब्बल 78,000 रुपयाची मदत जाहीर केली. आणि जो दुसऱ्यांसाठी मदत करतो, ईश्वर नेहमीच त्यांना सुद्धा कायमच मदत करत असतो. आणि याच मूर्तिमंत रूप म्हणजे ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे दैदिप्यमान पर्व. दुसरा सामना निश्चय 11 PK CKR पाटणसई विरुद्ध साईराज एंटरप्राइजेस आमडोशी या दोन संघादरम्यान टॉस होईल. आणि अतिशय उत्तम नियोजन आपण पाहतोय ग्रामीण प्रीमियर लीगच्या समस्त आयोजन कमिटीच्या वतीने सहखजिनदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक करतोय. एका बाजूला निश्चय 11 PKR CKR पाटणसई विरुद्ध साईराज एंटरप्राइजेस आमडोशी.
Head is a call and head it is. इथे मात्र निश्चय 11 PKR CKR पाटणसई या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे तुम्हाला बोलावं लागेल मित्रांनो. आज बंटी बद्रिके बोलत नव्हता परंतु त्याला रायगड प्रीमियर लीगच्या निमित्ताने आम्ही बोलतं केलं. इथे मात्र फटका चांगला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इथे मात्र वटवृक्षाच्या छायेखाली बसणाऱ्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना अभिवादन करणारा हा ग्रामीण प्रीमियर लीगचा हा दणदणीत षटकार. टॉस तुमच्या बाजूने लागला आहे. बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा 365 दिवस ज्या आपण स्पर्धेची वाट पाहतो ती स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे आणि आजचा पहिला दिवस दुसरा सामना तुमचा आहे. टॉस तुमच्या बाजूने लागलाय. निर्णय काय असेल? गोलंदाजी तुम्ही निवडलेली आहे. काय म्हणाल तुमच्या संघाच्या संघ मालकांबद्दल कारण त्यांनी तुमच्यावर एवढा मोठा विश्वास दाखवलेला आहे. छान सहकार्य करतात नेहमी आम्हाला पाठिंबा देतात. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ साईराज एंटरप्राइजेस आमडोशी हा सुद्धा एक दमदार संघ आहे. प्रथम फलंदाजी तुमच्या वाट्याला आलेली आहे. 4 षटकांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये 43 धावा जमवल्या. तुम्ही किती धावांपर्यंत बदल माराल? जमीत 60 पर्यंत जाऊ. हे मैदान आपण बघितलं तर जागमाता क्रीडांगण हे 360 डिग्रीचे अतिशय उत्तम खेळपट्टीची हे मैदान आहेत आणि यावेळी तुमच्याकडे कोणकोणते चांगले फलंदाज असतील? आहेत रुपेश जाधव, शरद भोईर आहेत, असं भरत आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. अँड द न्यूज ऑफ द सेंटर निश्चय 11 PKR CKR पाटणसई वन द टॉस अँड दे चूज बॉल फर्स्ट. फटका चांगला आहे. इथे मात्र रिदम चांगली होती मात्र फटका वाऱ्याचा झोत एलिव्हेशन मिळालं नाही आणि डीप लॉंग ऑन मध्ये टिपला या डावखिऱ्या फलंदाजाचा झेल. ओम 11 पळस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि विजय MNS बालसई या संघाने 43 धावांचं एक चांगलं लक्ष उभं केलं आणि 44 धावांचं आव्हान धावसंख्या धावफलकावर 20 या आकड्यावर आणखी 24 धावांची असेल आवश्यकता. एक जबरदस्त स्पर्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीचं कौतुक करूया. आदरणीय प्रतीकजी गायकर, सन्माननीय प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष मनोजदादा वाजे, उपाध्यक्ष ज्यांनी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली असे मनोजदादा वाजे, आदरणीय सचिव आकेजी हरपाल साहेब, आदरणीय सहखजिनदार संदेशजी कासार साहेब, आदरणीय सहखजिनदार ज्यांचं वक्तृत्व आता आपण पाहिलं असे कमलाकर दादा तेलंगे साहेब, पंकजजी कोकाटे साहेब, विश्वासदादा गायकर, विकासजी ठाकूर, विनोददादा बुरुमकर आणि शरदजी भोईर ही संपूर्ण कमिटी यावेळी चांगला फ्लो चांगला आहे. चांगला फटका होता. डीप कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही मिळाला आणि अगदी शॉर्ट कव्हर मध्ये इथे झेल टिपलाय आणि आणखी एक गडी बाद झालाय यावेळी फलंदाजी करणाऱ्या ओम 11 पळस या संघाचा. डीजे इथे मात्र पळस या गावचे आदरणीय पोलीस पाटील साहेब, बबनदादा शिंदे साहेब यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना माझी नम्र विनंती आहे की या व्यासपीठावर आपण येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय हनुमानदादा जोशी साहेब हे सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचे इथे शुभ स्वागत आपण करणार आहोत. कणसात कणसे दाणेदार असतात, माणसात माणसे बाणेदार असतात. काही माणसं विस्मृतीत जातात तर हनुमंत दादांसारखी माणसं कायमच स्मरणात राहतात. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या उत्तम आयोजनासाठी त्यांच्या माध्यमातून मदत लाभलेली आहे. त्यांचं शुभ स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम आयोजन कमिटीच्या वतीने आपण पाहतोय. ओम 11 पळस संघ 44 धावांचा पाठलाग करतोय. इथे चांगला बॉल सरळ दिशेने टोलवलाय, व्ही मध्ये चेंडू जातोय मात्र इथे काय क्षेत्ररक्षण केलंय, काय क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षणाचं नाव, फिल्डरचं नाव
विनायक पाटेकर आजच्या दिवसातील हिरो ठरलाय. टर्निंग पॉइंट मॅच वर अगदी व्ही मध्ये लॉंग ऑफ मध्ये त्याने झेल टिपला आणि चांगल्या कसलेल्या फलंदाजाला माघारी पाठवलं. डीजे धन्यवाद डीजे. हॅलो 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 डीजे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवर मनोज दादा आपण जर पाहिलं तर चौकाराने सुरुवात झाली आणि दुसऱ्या इनिंगची सुरुवात सुद्धा षटकाराने झाली. धावसंख्या 21. इथे मात्र हा पंपूल केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने जातोय परंतु तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. हो ना एकाच स्टेशनवर नागोठणे स्टेशन 2 ट्रेन आल्या होत्या. अपघात होत होता. वाचलाय. सुजल आहे तुमचं 12th मॅन. दोन्ही संघांचं इथे येणं गरजेचं आहे. चव्वेचाळीस धावांचं आव्हान असताना धावसंख्या धावफलकावर 22 आल्यात असं वाटतंय. 22 म्हणजे 50 धावा. 50% काम झालंय. 21 धावा धावफलकावर. इथे मात्र आमचे गुणलेखक आहेत ऋतिकजी भोपी आणि आमचे साथी समालोचक आहेत आतिशजी सारळे सर. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करूया. ग्रामीण प्रीमियर लीगचे हे जबरदस्त पर्व आणि अगदी चांगली खेळपट्टी. इथे मात्र थोडासा खाली राहिलाय बॉल. हॅलो आयोजन कमिटीचं प्रचंड मेहनत आपण पाहतो. जी मेहनतीचं स्वप्न आज साकार झालंय. चांगला फटका बराच काळ हवेत. हा ग्राउंड खूप मोठा आहे. इथे तुम्हाला ताकद दाखवावी लागेल. टायमिंग दाखवावं लागेल आणि इथे मात्र चांगल्या फटक्यावर सुद्धा विकेट येत आहेत. मनोज दादा 44 धावांचं आव्हान बरंच मोठं वाटतंय. कारण जर आपण ISPL बघितल्या तर तिथे सुद्धा 71 धावांचं आव्हान माझी मुंबई संघाला पेलवलं नव्हतं. मात्र इथे हे आव्हान पेलवेल का संघाला हे येणारा काळच ठरवेल. 21 धावसंख्येवर आणखी एक गडी बाद होतोय आणि गडी बाद झाले देखून 5. ग्रामीण प्रीमियर लीगच्या या आजच्या पहिल्या दिवसामध्ये दुसरा सामना होणार आहे तो म्हणजे निश्चय 11 PKR आणि CKR पाटणसाई विरुद्ध साईराज एंटरप्राइजेस आमडोशी. आमडोशी या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. 4-4 षटकांचा सामना असेल. अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानावर आपण पाहतोय. तिन्ही बाजूला आपल्याला पॅन्डॉल बघायला मिळतात. एक चांगली टेलिकास्ट टीम आणि प्रेक्षकांना अगदी गारगार वाऱ्याचा अनुभव. हरेश मात्रेचा खोलवर टप्प्याचा बॉल आउट साइड ऑफ स्टंप. चेंडू रिदम केलाय. ड्रिफ्ट करून चेंडू जातोय डीप. 30 यार्ड मध्ये चेंडू अडवलाय. आपल्या फॉलोथ्रोमध्ये चांगला थ्रो होता नॉन स्ट्राइक एंडला. मात्र 2 धावा तिथे कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. राकेशजी शेलार साहेब आणि मोहनजी बुरुमकर साहेब या दोघांनाही विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. एक पाऊल ग्रामीण क्रिकेटच्या या उत्कर्षासाठी आपण पाहतोय. चांगला फटका व्ही मध्ये आलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्याला केलाय वंदन आणि इथे चषकाला केले चुंबन आणि इथे मात्र हा जबरदस्त फटका. ग्रामीण प्रीमियर लीग चौकार. डीजे
फुलते धावसंख्या 26 या आकड्यावर 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 44 धावांचा टार्गेट असताना धावसंख्या धावफलकावर आले ते म्हणजे 26 आणि जिंकण्यासाठी आता 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज म्हणजे 3 षटकारांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. पहिल्या विजयाचं तोरण कोणता संघ बांधणार? एका बाजूला 6 बॉल 18 धावांची गरज, धावसंख्या 26. आमच्या मंडप ऑपरेटर्स यांना विनंती आहे की दोन्ही पॅन्डॉल मध्ये जे आमचे पॅव्हेलियन मध्ये आमचे सगळे जे खेळाडू बसले त्यांच्यासाठी प्रत्येकी 5-5 खुर्च्या आपण घेऊन जायच्या आहेत. आयोजन कमिटीकडून आपल्याला नम्र विनंती असेल. आई जाकमाता क्रीडांगण मध्ये ही स्पर्धा रंगते. 44 धावांचं टार्गेट असताना 26 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. असाच सामना आपण पाहिला ज्यावेळी RPL मध्ये फायनलचा सामना होता आणि कुणाल कदम गोलंदाजीसाठी होता. चांगली गोलंदाजी सेमीफायनल मध्ये केल्यानंतर आमच्या कर्णधारानं त्याच्यावर विश्वास ठेवला बंटी बद्रिकेनं. मात्र ज्या बंटी पेंढारीला मागील रायगड प्रीमियर लीग मध्ये एक मेडन षटक खेळावं लागलं, त्याच बंटी बद्रिकेने 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले आणि 76 धावांचं टार्गेट महेंद्र शेठ दळवी MD वॉरियर्स अलिबाग या संघाने पूर्ण केलं पाली या संघाच्या विरोधात. मात्र तीच करिश्मा हे दोन्ही फलंदाज करतील काय? धावसंख्या 27 या आकड्यावर आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. थोडीशी चुकीची दुरुस्ती. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा अंकित झाल्यात. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांच्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल की आपण आपला 12th मॅन इथे पाठवायचा आहे. इथे मात्र गोलंदाजी सज्ज झाला आहे. लकीचा पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप पंचांनी दंडित केलंय. आता समीकरण मात्र प्रत्येक चेंडूवर बदलतंय. समीकरण 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 16 का डोला 46 की छाती, जिसमें है दम और कौन बनेगा बाजीराव सिंघम. सुजल किळंजे स्ट्राइक रेंजला. इथे मात्र खराब बॉल. नो प्लस मिळतील चौकार. दिवाळी पूर्वीचा बोनस. नो प्लस 4 मिळतील धावा 5 आणि इथे मात्र डीजेला मिळेल संधी आणि फलंदाजी करणाऱ्या ओम 11 एकविरा आगरी कोळी कराडी बांधवांची आराध्य दैवता. इथे मात्र देवाचा धावा दोन्ही संघांना करावा लागेल. एका बाजूला ओम 11 पळस आणि दुसऱ्या बाजूला विजय MNS बाळसई. बाळसई संघाने 43 धावा जमवल्यात. एक वेळ असे वाटत होते की 17 धावा म्हणजे खूप आहेत. ऋतिकजी 17 धावा खूप आहेत आतिशजी, परंतु झालंय काय? पहिला चेंडू वाईट, दुसरा बॉल आला नो. त्याच्यामध्ये दोन्ही चेंडू असे झाले जे आता स्वैर आहेत. एकूण धावसंख्या 2 मध्ये आल्या 6 आणि आता जिंकण्यासाठी वाट पहा. 11 धावांची गरज असेल. विराट कोहलीचं ते षटक तुम्हाला माहित असेल की विराट कोहलीच्या पहिल्याच अनऑफिशियल बॉलवर त्याला पहिली विकेट मिळाली, ती म्हणजे केविन पीटरसनची. वाईट बॉल होता आणि केविन पीटरसन रनआउट झाला होता. मात्र आता गोलंदाजामध्ये झालाय बदल. बॉलरचं नाव पवन म्हात्रे. मात्र A1 पवन केणेवर सुद्धा बोली यावेळी ISPL मध्ये लागली नाहीये. सगळ्यात जास्त बोली लागली ऋतिकजी 27 लाखाची, ती म्हणजे करण अंबालावर. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 33 या आकड्यावर. 11 धावांची गरज. आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता.
देवाचा धावा करावा लागेल दोन्ही संघाला, कारण पहिल्या विजयाचं तोरण कोण बांधेल. फ्री हिट इथे असेल, लक्षात घ्या. 4 प्रकारे तुम्ही आउट होऊ शकता. एक म्हणजे रनआउट, दुसरा म्हणजे हँडल द बॉल, हिट विकेट आणि हिट द बॉल टॉईस. अशा 4च प्रकारे तुम्ही फ्री हिट वर आउट होऊ शकता. LBW क्लीन बोल्ड कॅच आउट नसल्या कारणाने 20 सप्टेंबर 2007 मध्ये पहिल्यांदा या नियमाची वाट पाहिली. कॅच होणार नाहीये, बॉलर होता तो म्हणजे भारतीय संघाचा श्रीशांत आणि फलंदाजीसाठी होता तो म्हणजे सगळ्यांचा लाडका साऊथ आफ्रिकेचा लान्स क्लुजनर. दोन्ही आपले जे पॅव्हेलियन आहेत तिथे मात्र प्रत्येक संघाला विनंती असेल की ज्या आपल्या 5 खुर्च्या आहेत आपल्याच खेळाडूंनी घेऊन जायच्या आहेत तिथे, कारण स्पर्धा आपल्यासाठी आहे. धावसंख्या 6 मध्ये 11ची गरज होती आणि आता धावा धावफलकावर आल्या त्या म्हणजे 35. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. अगदी हाय व्होल्टेज हा सामना. 4 बॉल आणि 9. स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे सुजल. सुजल चांगली फलंदाजी करतो. वैयक्तिक 8 या आकड्यावर तो खेळतोय. फलंदाजी शॉर्ट थर्ड मॅन, गली पॉइंट, शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. अखूट टप्प्याचा बॉल पंचांनी दंडित केलाय. इथे मात्र आता समीकरण 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. मैदान अतिशय मोठं आहे. इथे मात्र तुम्हाला बंटी बद्रिके, इथे तुम्हाला ओमकार देसाई, इथे तुम्हाला उस्मान पटेलचे षटकार बघायला मिळतील. कारण खूप लांब अशी बाउंड्री लाईन आहे आणि त्यामुळे दोन्ही फलंदाजांना आणि गोलंदाजांना तेवढीच संधी असेल हा सामना जिंकण्याची. 4 चेंडू आणि 8 धावा. उस्मान पटेलला सुद्धा ISPL मध्ये या वर्षी बोली लागली नाहीये. अनेक खेळाडूंना बोली लागली आहे. चांगला फटका बराच काळ हवेत होईल का, आणि सोडली. इथे आवाज आला सोडली आणि सोडली. ही विजयाची संधी सोडली दादा. विजयाची संधी होती आणि इथे झालं काय. कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा. गोलंदाजी करणारा संघ तो म्हणजे VJMNS बाळसई. या संघाच्या गोलंदाजाला 3 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. प्रत्येक बॉलवर 2 धावा. दोन्ही संघांना समसमान संधी. एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट गली, एक पॉइंट, शॉर्ट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी फिल्डिंग. बॉल चांगला आहे. गॅप सिलेक्शन आणि षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट ऑफ द मॉर्निंग. फलंदाज नाव सुजल किळंजे. षटकार आणि मॅच समाप्त. मॅन ऑफ द मॅच गोज टू सुजल.